केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे याच त्या हॉटेलवरती अमित शहा यांचा मुक्काम आहे आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आहेत। अमित शहांच्या हस्ते आज टिळक पुरस्काराचं वितरण पुणे शहरामध्ये पार पडणार आणि याच कार्यक्रमासाठी अमित शहा पुणे शहरामध्ये दाखल झाले आहे। परंतु दिल्लीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्यावरती लाठीचारानंतर आंदोलनानंतर काँग्रेस भाजप विरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे। याच पार्श्वभूमीवर अमित शहांच्या दौऱ्याला देखील काँग्रेसने विरोध केला आहे, आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे। याच पार्श्वभूमीवर पुणे शहर अलर्ट झाले आणि पुणे शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता प्रत्येक चौकामध्ये पुणे शहर पोलिसांचा बंदोबस्त आहे। या चौकामध्ये देखील हॉटेल बाहेर देखील मोठ्या प्रमाणावर पुणे शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात प्रत्येक चौकामध्ये पुणे शहर पोलिसांनी कडेकोट असा पहारा अमित शहांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। अमित शहा यांच्या हस्ते टिळक पुरस्काराचं वितरण अगदी काही वेळातच पुणे शहरामध्ये पार पडणार आहे आणि अगदी काही वेळातच या ठिकाणी अमित शहांच्या भेटीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील याच हॉटेलमध्ये येणार असल्याची आपल्याकडे प्राथमिक माहिती आहे। अमित शहा यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आहे। परंतु अमित शहा यांच्या दौऱ्यावरती कुठेतरी आंदोलनाचं निषेधाचं सावट असल्याचे चित्र पाहायला मिळतं। परंतु याच पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी अगदी कडेकोट बंदोबस्त पुणे शहरामध्ये तैनात करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, पुणे।